बकरी ईद सणानिमित्त घाटकोपर सागर पार्क सोसायटीमध्ये आपल्याला मोठा वाद पाहायला मिळाला होता। बकरा कुर्बानीवरून या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विरोध दर्शवला होता आणि त्यातच आता पाहायला गेलं तर याच इमारतीतले सागर पार्क सोसायटीतले चेअरमॅन सेक्रेटरी चंद्रकांत मालकर यांनी बकरा कुर्बानी संदर्भात परवानगी महानगरपालिकेकडे मागितली होती आणि या संदर्भातला आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील राग व्यक्त केला होता। त्या संदर्भातलं पत्र देखील त्यांनी दिलं होतं आणि त्याच पत्राच्या आधारावरती दीपक दळवी जिल्हा अध्यक्ष मुंबईचे त्यांनी देखील या संदर्भात चंद्रकांत मालकर यांना खुलासा मागितला आहे। पाहिलं तर एकीकडे भाजप बकरा कुर्बानीवरून या ठिकाणी विरोध दर्शवत असताना मात्र त्याच ठिकाणी भाजपचेच पदाधिकारी कुठेतरी दुजोरा देतात काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। त्यामुळे कुठेतरी भाजपमध्येच आता अंतर्गत वाद आपल्याला पत्रावरून दिसून येतो आहे। चंद्रकांत मालकर यांच्याशी संपर्क केला असता मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही। मात्र सागर पार्क सोसायटीमधील अनेक लोकांच्या समवेत त्यांनी बकरा कुर्बानी संदर्भात महानगरपालिकेकडून परवानगी मागितली होती। कुठेतरी भाजप एकीकडे बकरा कुर्बानीला विरोध दर्शवत असताना दुसरीकडे अशा प्रकारची मागणी करणं हे चुकीचं असल्याचं देखील दीपक दळवी यांनी सांगितलेलं आहे। पत्राच्याद्वारे त्यांनी खुलासा देखील करावा अशी मागणी दीपक दळवी यांनी चंद्रकांत मालकर यांच्याकडे केलेली आहे। तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मीरा रोड असेल या घाटकोपर परिसरात बकरा कुर्बानीनं विरोध दर्शवत मोठा वाद आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यातच वादाचं रूपांतर आता या ठिकाणी बकरा कुर्बानी त्यावेळेस तुर्तास थांबली होती। महानगरपालिकेने देखील जी परवानगी होती ती रद्द करण्यात आली होती। मात्र अशा प्रकारची कुठेतरी परवानगी मागणं हे पक्षातील नेत्यांकडनं अशा प्रकारची कुर्बानी संदर्भात मागणी करणं हे चुकीचं असल्याचं देखील किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे। मात्र या संदर्भात आता भाजप पक्षाकडनं चंद्रकांत मालकर यांच्यावरती कशाप्रकारे येणाऱ्या काळात कारवाई केली जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी वाद जो आहे तो शमलेला आहे। सागर पार्क सोसायटीच्या आवारात मोठ्या प्रमाणात आपल्याला वाद पाहायला मिळाला होता आणि याच ठिकाणची असणारे चंद्रकांत मालकर सेक्रेटरी त्यांनी बकरा कुर्बानी संदर्भात कुठेतरी यासह मागणी केली होती, परवानगी मागितली होती। मात्र आता त्यांना त्यांची चूक देखील कळली असल्याचं देखील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर अशा प्रकारे भाजप एकीकडे बकरा कुर्बानीवरती विरोध दर्शवत असतात तर दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी काही जण तर या ठिकाणी परवानगी मागताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे येणाऱ्या काळात आता चंद्रकांत मालकर यांच्यावरती भाजपकडनं कशाप्रकारे कारवाई केली जाणार आणि चंद्रकांत मालकर या संदर्भात कशा प्रकारचा खुलासा करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, घाटकोपर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।